नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज संविधान दिन संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे। या संविधान दिनाला 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आपण 26 नोव्हेंबर 1949 ला भारताच्या संविधान सभेने संविधानाला स्वीकृती दिली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली। तर हे संविधान आम्ही भारताचे लोक यापासून त्याची सुरुवात आहे। भारतीय लोकांच्या कल्याणासाठीचं हे एक साधन म्हणून आलेलं संविधान आहे आणि या संविधानाचा जागर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, सर्वांपर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे। त्याशिवाय नागरिक हा स्वविवेकी होणार नाही। कर्तव्याचं पालन नैतिकतेने करण्याची क्षमता त्यामध्ये आणावयाची असेल तर संविधान ही त्याची जीवन पद्धती झाली पाहिजे। संविधान हे प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे। ज्या संविधान सभेमध्ये भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील संपूर्ण विचार प्रणालीची लोक होती आणि या संविधान सभेने एक अखंड भारत निर्माण करण्यासाठी एक असं एकसंघ असं मजबूत संविधान आपल्याला दिलेलं आहे। आपण मागच्या सिरीजच्या 2 व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे की भारतीय संविधान कुठल्या पार्श्वभूमीवर निर्माण होते आहे, भारतीय संविधानाची निर्मिती कशी झालेली आहे आणि मग कुणावर जोर जबरदस्ती करून नाही, तर बाबासाहेबांनी ही सगळी कलमं संविधान सभेमध्ये चर्चा करून सर्वांना पटवून देऊन सर्वांच्या संमतीने सर्वांच्या इच्छेनुसार हे संविधान आलेलं आहे। कारण लोकशाहीचा बेसच हा आहे, जनतेचं मत, जनतेच्या मताला प्रतिष्ठा, 1 मॅन 1 व्हॅल्यू 1 वोट, जे प्रत्येक व्यक्तीच्या मताचं मूल्य हे समान आहे, हे आपल्या लोकशाहीचं तत्व आहे। आणि अशा पद्धतीच्या लोकशाही स्वरूपाचं एकसंघ भारत, एवढा असा अखंड भारताच्या इतिहासात कधीच नव्हता। अतिशय जाती धर्मामध्ये विघटित झालेला असा तो भारत होता आणि म्हणून या विघटनामुळं आपण हजारो वर्ष गुलाम होतो। ही सगळी गुलामी झुंगारून द्यायची असेल तर आपल्याला एकसंघ होणं अत्यावश्यक होतं आणि म्हणून हे करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये संविधान सभेने केलेलं आहे। आणि म्हणून भारतीय संविधानाची संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत की हा संविधानाचा जागर आहे, नुसता उत्सव करून चालणार नाही, तर ही संविधान आपल्याला समजून घ्यावं लागेल। संविधान हा काही धार्मिक ग्रंथ नाही, एका व्यक्तीने लिहिलेला ग्रंथ नाही, तर तो संविधान सभेमध्ये संपूर्ण सदस्यांसमोर पुन्हा पुन्हा चर्चा होऊन स्वीकारलेला आहे। आणि म्हणून याला एक वेगळं महत्व आहे। भारतीय संविधानाचा आपल्याला वाटेल तसा अर्थ लावता येत नाही, भारतीय संविधानाचे अर्थ लावण्याची प्रक्रिया आहे आणि म्हणून संविधान समजून घेणं हे वाटते तेवढं सोपं नाही। आणि म्हणून हे अवघड असलेलं काम आपण जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक, अभ्यासपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला समजत असते। भारतीय संविधानातल्या मूल्यांबद्दल जेव्हा मतभेद निर्माण होतात, शासन अंमलबजावणी करत असताना व्यक्ती स्वातंत्र्य जेव्हा हिरावून घेत असते, तेव्हा संविधानाच्या मूल्यांचा, कलमाचा या परिस्थितीनुसार अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे। आणि म्हणून संविधान समजून घेत असताना आजच्या परिस्थितीमध्ये या कलमाचा अर्थ न्यायालय काय लावते आहे, म्हणजे संविधानामध्ये लिहिलेली शब्द म्हणजे संविधान आहे असं नाही, त्या शब्दाच्या मध्ये असलेला आशय जो काही आहे, जो काही रिकामी जागा आहे, ती कशा पद्धतीने न्यायालय भरून काढते आहे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। आणि म्हणून यासाठी आपण विचार केला पाहिजे असं मी सातत्याने म्हणतो आहे की आपण जर विचार करायला शिकलो तर आपल्या लक्षात येईल की ही परिस्थिती काय होती, भारतामध्ये संघर्ष आपला कशा पद्धतीने चालू होता। आणि मग ब्रिटिशांनी भारतामध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली। 1885 ला राष्ट्रीय काँग्रेस एलन ह्यूमच्या प्रयत्नामुळे आला आणि मग पुढं मुस्लिम लीग आली, हिंदू महासभा आली। म्हणजे ही सगळी पक्ष असताना सर्वसमावेशक, सर्वांना संघटित करणारी राष्ट्रीय काँग्रेसची तुम्ही अध्यक्ष पहा, पहिली 7 अध्यक्ष सगळी बद्रुद्दीन तय्यब जे आहेत, फिरोज शाह आहेत, म्हणजे दादाभाई नौरोजी आहेत, फारसी समाजाची, मुस्लिम समाजाची, म्हणजे सर्वसमावेशक व्यासपीठ कसं करता येईल हा तो प्रयत्न आहे। आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेस ही सर्वांची संघटना राहिलेली आहे। आणि म्हणून भारतीय संविधानाचा अभ्यास करत असताना आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की भारतीय संविधान हे काही उसनवारीचं गाठोडं नाही, कारण राज्यशास्त्रामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची समजली जाते। आणि भारतीय संविधानामध्ये आपण कुठल्या देशातून काय काय स्वीकारलेलं आहे याला प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते। आपण संसदीय शासन पद्धती इंग्लंडकडून स्वीकारली,
मूलभूत हक्क आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतले, संघराज्य पद्धती आपण कॅनडाकडून घेतली, आणीबाणीच्या तरतुदी आपण जर्मनीकडून घेतल्या. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, महत्वाच्या नाहीत असं नाही. पण यातून काय प्रदर्शित होते, यातून असं लक्षात लोकांना असं वाटतं की भारतीय संविधान हे नुसतं उसनवारीचं गाठोडं आहे. पण हे असं नाही. भारतीय संविधानाला जनतेचं अधिष्ठान आहे. भारतीय संविधान निर्मिती होण्यापूर्वी भारतामध्ये 150 वर्ष स्वातंत्र्याचा लढा चाललेला आहे. आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ही सगळी जातीवादी पक्ष असताना सुद्धा लोकांनी सर्व धर्म समावेशक असा जो पक्ष आहे, सेक्युलर असा जो पक्ष आहे, त्या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. हिंदू महासभा होती, मुस्लिम लीग होती, पण पूर्ण समाज हा काँग्रेसच्या पाठीशी आहे. आणि म्हणून ही जी मूल्य संविधानामध्ये आलेली आहेत, ही जनतेची मूल्य म्हणून आलेली आहेत, जनतेची मान्यता असलेली मूल्य म्हणून आलेली आहे. आणि म्हणून जनतेचं अधिष्ठान आपण समजून घेतलं पाहिजे की जनता कुठल्या मूल्याला किंमत देते आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाला ही संविधान दिनाच्या दिवशी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे संविधान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपली लाईफ आता यावर चालणारी आहे. आपण बायबल, कुराण, भगवद्गीता यानुसार आता जीवन पद्धती चालणार नाही, तर जीवन पद्धती आता संविधानानुसार चालणारी आहे. आणि म्हणून हे संविधान आपल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञात असलं पाहिजे. आणि भारतीय संविधानासमोर दुहेरी काम आहे जगाच्या अन्य संविधानाच्या तुलनेत. ते काय आहे तर जगातल्या संविधानांना फक्त स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे, दिलेल्या हक्कांचं रक्षण करायचं आहे. पण भारतीय संविधानाला या समाजामध्ये नसलेली समता निर्माण करायची आहे, नसलेली व्यक्तीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, नसलेलं स्वातंत्र्य निर्माण करायचं आहे आणि मग त्याचं संरक्षण करायचं आहे. या अर्थाने भारतीय संविधानाकडे हे दुहेरी काम आहे. भारतीय संविधान हे नुसतं उसनवारीचं गाठोडं नाही, त्यामागे जनतेचं मोठं अधिष्ठान आहे. हे प्रत्येक मूल्य. आणि म्हणून संविधान सभा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली. एवढीच संविधान सभा नाही तर राजाराम मोहन रायांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत भारतामध्ये विविध विचारसरणीची जेवढी काही आंदोलनं झाली, जेवढ्या सभा झाल्या, त्या सगळ्याचं प्रतिबिंब भारतीय संविधानामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्या लोकसभांमधून जे काही आलं ते सगळ्याला प्रतिबिंबित करण्याचं काम या संविधानामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे काम केलं, बाबासाहेब घटनेचे शिल्पकार यासाठी संबोधले जातात की त्यांनी जगातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास केला. 68 संविधानाचा अभ्यास करून हे संविधान बनवलेलं आहे. आणि म्हणून याचं एक वेगळं मूल्य आहे. एवढं केंद्र प्रबळ आपण का केलं? आज एवढा एकसंघ भारत जो निर्माण झालेला आहे, हा एकसंघ भारत निर्माण करण्यासाठी फाळणी आवश्यक होती. आणि म्हणून बाबासाहेबांचा थॉट ऑन पाकिस्तान आपल्याला वाचावा लागेल, त्याचा सुद्धा आपल्याला जागर करावा लागेल. कारण राष्ट्रहितासाठी एवढा जागरूक असणारा व्यक्ती दुसरा नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या राष्ट्राची सगळी मूलभूत प्रश्न अभ्यासाला घेतलेली आहेत. त्यांनी भारताच्या चलनाचा आणि ब्रिटिश चलनाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. दादाभाई नौरोजी नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारा, अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून बाबासाहेब पुढे येतात. आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर भारतीय संविधान काय आहे हे आपण समजून घेणं किती क्रमप्राप्त आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर कल्पना करा की नेहरू रिपोर्ट लागू झाला असता तर काय झालं असतं. ज्या कॅबिनेट योजनेअंतर्गत अंतरिम सरकार स्थापन झालं, जी कॅबिनेट योजना मौलाना आझादांनी सुचवली होती, ज्या कॅबिनेट योजनेमध्ये लॉर्ड पेथिल लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांची त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन भारतामध्ये 24 मार्च 1946 रोजी आले. आणि त्यांनी त्यांची योजना 16 मे 1946 रोजी प्रसिद्ध केली आणि ती आपण स्वीकारली. त्या अंतर्गत हे सरकार स्थापन झालं. पण ही योजना काय होती हे आपण समजून घ्यायला पाहिजे. संविधान सभेने असं म्हटलं की आम्ही सार्वभौम आहोत, हे करणार नाही. पण या योजनेमध्ये जे होतं ते जर आलं असतं तर आज भारताचं काय झालं असतं. फक्त 3 विषय केंद्राकडे होते या योजनेमध्ये: संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि दळणवळण. बाकी सगळ्या विषयामध्ये प्रांत स्वायत्त होती, संस्थानिक स्वतंत्र होती. आणि मग असं जर झालं असतं, 3 प्रांतांच्या वेगळ्या राज्यघटना होणार होत्या आणि त्या जर झाल्या असत्या, 10 वर्षांनी प्रत्येकाला फुटून निघण्याचा अधिकार होता, असं झाला तर एकसंघ भारत निर्माण झाला असता का, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि हा आपण समजून घेतला पाहिजे. 1934 मध्ये एम.एन. रॉयनी पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली. भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या घटना समितीची मागणी केली. प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे,
असे 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने म्हटले होते. अखेर 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने तत्वतः हे मान्य केलं आणि कॅबिनेट मिशन योजनेनुसार 1946 मध्ये संविधान सभेची घटना समितीची स्थापना करण्यात आली आणि या घटना समितीमध्ये एकूण 389 सदस्य असतील. यापैकी 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि 93 जागा संस्थानांसाठी होत्या. ब्रिटिश भारतासाठी असलेल्या 296 पैकी 292 जागा गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतांमधून भरावयाच्या होत्या आणि प्रत्येकी एक याप्रमाणे 4 जागा 4 प्रमुख आयुक्तांच्या प्रांतांमधून भरावयाच्या होत्या. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे ते प्रमाण असणार होते. मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण या 3 प्रमुख समुदायांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जाणार होत्या. ही ब्रिटिश प्रांत म्हणजे कोणती प्रांत होती हे आपण समजून घेतलं पाहिजे. यामध्ये मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत, बिहार, मध्य प्रांत, ओरिसा, पंजाब, वायव्य सरहद प्रांत, सिंध, बंगाल व आसाम या 11 प्रांतांचा समावेश होता आणि संस्थानिक भारत तर त्यापासून वेगळाच होता. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संविधान सभेमध्ये जे अंतरिम सरकार स्थापन केलं गेलं त्या सरकारामध्ये स्वतंत्र भारताचं जे पहिलं मंत्रिमंडळ आहे, अंतरिम सरकारातले सदस्य जे आहेत त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडं परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंध हे खातं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह, माहिती व नभोवाणी हे खातं आहे. राजेंद्र प्रसाद यांच्याकडं अन्न व कृषी खातं आहे. डॉक्टर जॉन मथाई यांच्याकडं उद्योग व पुरवठा खातं आहे. जगजीवन राम यांच्याकडं श्रम खातं आहे. सरदार बलदेव सिंग यांच्याकडे संरक्षण खातं आहे. CH भाभा यांच्याकडे बांधकाम आणि खाणी आणि ऊर्जा खातं आहे. लियाकत अली खान यांच्याकडे वित्त खातं आहे. असफ अली यांच्याकडे रेल्वे वाहतूक खातं आहे. राजगोपालचारी यांच्याकडे शिक्षण व कला हे खातं आहे. जोगिंदरनाथ मंडल यांच्याकडे कायदा हे खातं आहे. म्हणजे अंतरिम सरकारमधील सदस्य हे व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी व्हाईसरॉयच होता लॉर्ड माउंटबॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांचा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ जे 1947ला निर्माण झालं त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल, वैज्ञानिक संशोधन ही खाते त्यांच्याकडे होती. सरदार पटेलांकडे गृह, माहिती, नभोवाणी व राज्य संस्थाने हे खातं होतं आणि राज्य संस्थानाचं खातं सरदार पटेलांकडे आहे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. राजेंद्र प्रसादकडे अन्न व कृषी खातं होतं. मौलाना आझादांकडे शिक्षण खातं देण्यात आलं. जॉन मथाई यांच्याकडे रेल्वे वाहतूक होती. तर RK षण्मुख चंडी यांच्याकडे वित्त खातं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कायदा खातं होतं, ते कायदा मंत्री होते. जगजीवन राम यांच्याकडे श्रम खातं होतं. सरदार बलदेव सिंह यांच्याकडे संरक्षण खातं होतं. राजकुमारी अमृता कौर यांच्याकडे आरोग्य खातं होतं. CH बाबा यांच्याकडे वाणिज्य विभाग होता. रफी अहमद किडवाई यांच्याकडे संचार खातं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग व पुरवठा खातं होता. FN गाडगीळ यांच्याकडे बांधकाम, खाणी, ऊर्जा खातं होतं. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की हे सर्व समावेशक असं स्वरूप आणण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. आणि लोकशाहीमध्ये सार्वमताला फार महत्वाची किंमत असते आणि म्हणून भारतीय संविधान सभा आणि संविधान सभेतील या सर्व सदस्यांचं कार्य लक्षात घेता बाबासाहेबांनी मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते अत्यंत उल्लेखनीय होतं. आणि म्हणून संविधान सभेतल्या समारोपाच्या दिवशी समारोपाच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जे बोल म्हटलं त्या अगोदरच्या सगळ्या भाषणामध्ये बहुतांश सदस्यांनी बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार आहेत यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. कारण बाबासाहेबांचं कामच एवढं होतं. आणि ही सगळी बाब लक्षात घेतली तर बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आणि नुसते शिल्पकार नाहीत तर आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय संघराज्य ज्या मजबूतीने उभा आहे, एकसंघ म्हणून जे उभा आहे, हे सगळं लक्षात घेता भारतीय संविधान सभा किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येते. अन्यथा हे राष्ट्र निर्माण होणं किती कठीण होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आझाद
लंची अखंड भारताची योजना काय होती आणि ती आली असती, नेहरू रिपोर्ट जरी आपण स्वीकारला असता तर आज भारत काय राहिला असता याची आपल्याला कल्पना करवत नाही. आणि म्हणून आजच्या दिनी आपण संविधानकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि भारतीय संविधान हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण तो प्रयत्न कराल. ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा, कॉमेंट करा, काही समजलं नाही तर विचाराल अशी अपेक्षा करतो. आपण भारतीय संविधान जोपर्यंत समजून घेणार नाही, भारतीय संविधानातली प्रत्येक मूल्य जोपर्यंत समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण एक सुशासन निर्माण करू शकणार नाही. उत्तम नागरिक जोपर्यंत निर्माण होणार नाही, लोक असून चालत नसते, नागरिक असावा लागतो. आणि नागरिकांनी नैतिकतेने कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. कर्तव्य म्हणजे भीतीने सक्ती होते म्हणून, शिक्षा होते म्हणून कर्तव्याचं पालन नसते, तर कर्तव्य हे एक नैतिकता म्हणून मी भारताचा नागरिक आहे आणि माझं हे कर्तव्य आहे. संविधान हे सामान्य गोष्ट नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो. धन्यवाद विद्यार्थी मित्र. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नव्याने या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.